चर्चा आसा म्हणटा पळय ते तुमच्या मतदारसंघांनी एके कडेन कितलो तेंप जालो तांकां वचपाक रस्तो ना वो पूल कसो धाकटो येना ते लोक आपुणूच बांदून कितें लाकडांचें बी करून ते करता वाट कितें हे विशय सर. सी आमी ह्यो ज्यो एरियाज आसा काजूर मानगाळ नेत्रावळी खुबशे कडेन कळ्ळें चुडो हे सगळ्या भागां भितर इट इज आयदर अ प्रायवेट प्रॉपर्टी ऑर इट इज अ फॉरेस्ट लँड. हांव आतां रस्तो करतलो कळ्ळें न्ही जाल्यार ताका त्या जमनीच्या ओनराची इफ इट इज अ फॉरेस्ट लँड देन त्या फॉरेस्टाचें आमकां हें करपाक जाय न्ही फॉरेस्टान परमिशन दिवपाक जाय. यू नो फॉरेस्ट एनीवेर खंयच आमकां परमिशन दिना. सी वॉट इज हॅपनींग आमचो सांगे मतदारसंघ इट इज कवरींग 1/6 ऑफ जॉग्राफिकल एरिया ऑफ गोवा. ते जॉग्राफिकल एरियेंतल्यान केल्ले जाल्यार आमी 6 आमदार आसपाचे. अंडर मी म्हाका सादारण 250 किलोमिटर आमकां रस्तेच लागतात कळ्ळें न्ही टू कॅटर टू दीस. म्हणजे एक 10 किलोमिटराचेर रस्तो ना म्हणलें म्हणून पॉप्युलेशन ना म्हणून आमचे 10 किलोमिटर रस्तो सोडून दिवपाक जाता. वी हॅव टू गो. सो लेईंग वॉटर पायपलायन लेईंग ऑफ रोड्स laying of electricity poles किंवा अंडरग्राउंड केबलिंग इट्स अ ह्यूज इन्वेस्टमेंट एंड इन्फ्रास्ट्रक्चर रिक्वायर्ड. आनी तुका एक भरपूर त्रास आनी म्हाका प्रत्येक आमचें हें आसा पळय न्ही वेन आय से एंटायर पॉप्युलेशन ऑफ 35,000 दे लिव इन दीस 1/6 म्हणजे 17% ऑफ जॉग्राफिकल एरिया इज इन माय कॉन्स्टिट्युएन्सी. म्हळ्यार पळय दाखयता स्कॅटर्ड कितले आसतले. एक कडेन 10 किलोमिटराचें एकय घर ना. म्हाका तो रस्तो सोडून वचपाक कोता पडना न्ही. आतां 10 किलोमिटराचेर एक दोंगराचेर तुका हांव कितलेशेच दाखयता. आतां पळय काजू कट्टो म्हणटा ती एक सादारण 75 वुड्स आसात. कोर्ला म्हणटा ती 75 वुड्स आसात. आतां कोर्लाच्यान एक मनीस थंयच्यान वता आनी आपल्या शेता कडेन घर बांदता. तो मागीर व्हाळांतल्यान क्रॉस जावन वता पावसाक थंय पूर येता. आतां तो घर मागीर म्हणटा 40 वर्सां आपूण करना तो थंय घर बांदता. गव्हर्मेंटान एक सेटलमेंट एरियाज कमर्शियल एरियाज किंवा नो डेव्हलपमेंट झोन केल्या. आर वी एदरिंग टू दॅट. आमी सरकारान धाडल्या त्या प्लॅना प्रमाणे घर बांदलेलें आसा जर जायत एकय घराक वाट आनी रस्तो आनी लायट नासतना उरपाना. आमी केन्ना केन्ना जर शेता कडेन बी घर बांदलें आनी मागीर आतां न्ही इलेक्शनाच्या दिसान मागीर ते सगळे काडटात. इट इज व्हेरी इजी टू कॉमेंट ऑन दॅट. म्हाका एक रेजोल्युशन म्हजे कडेन पावयलें दाखोवनी कळ्ळें. इज इट ओन्ली दी मिनिस्टर एंड दी MLA सपोज टू डू दीस वर्क. ते पंचायतीन येवपा जाय बाबा कितें आसा तें. सो समथींग ग्रावंड लेवल तो कोण ओनर आसा ताजे 1 and 14 कितें म्हणजे ही एरिया व्हड जाल्ले कारणान पसून आमी पावल्या खंय पळय आतां. काजू कट्टो रस्तो केलो कर्ला रस्तो केलो धनगरवाडी रस्तो केलो हांगा साळजिणी रस्ते केले टुडो केले मानगाळ केले काजूर केले. दीज आर दी एरियाज वेन आय वॉज नॉट देर वेर नो रोड्स नो वॉटर सप्लाय नो इलेक्ट्रिसिटी. आयज थिंगा पावल्या आयज थंय पावल्ले आसा. आयज जेन्ना आनी गेले ते 4 वर्सां ते नाशिल्ले. इज दीस खंय तरी ब्रीज आशिल्लो तो आत्तां मोडला आनी इतके तातडीन तो करपाक जाय. आमी करतलेच. वी हॅव टेकन ओवर ऑल दीस कळ्ळें न्ही. खुबशे फावटी आमी आतां बोणकला म्हणटा ते इट इज अ पार्ट ऑफ काजूर विलेज कळ्ळें न्ही. आतां थंयच्यान आमकां येवपा न्ही समबडी डावन दी लायन काम करपा न्ही. पंचायत पंच आसा पंचायत आसा ZP आसा. इफ दीस स्मॉल वर्क्स आर ब्रॉट टू माय नोटीस अँड इफ दे गो आफ्टर दॅट तो मालक जर थंयचो जमनीचो मालक त्या गांवचो आसा जाल्यार ताणें म्हाजे कडेन NOC हाडपाक जाय न्ही. सो आय एम गोईंग टू डू दीस. ते काम करना जाल्यार पसून हांव करतलो. आय डोंट ब्लेम एनीबडी एल्स बट द न्यूज वीच आर कमींग एज इफ काल तो रस्तो म्हणजे 1 वर्सा पयलीं तो पूल मोडलो आनी अजून पर्यंत आमी कांय केलें ना म्हणून. यू मस्ट गो अँड सी दी रियलिटी. लास्ट इयर विधानसभेन जाल्लें तें खबर आहा न्ही तुका. कर्ला गांवान भितर एक फॅमिली एक मनीस उठलो गांवान भितर झगडी जाली म्हणून आमच्या थंय गांवान भायर बी दवरप आसता. तो गेलो आनी 4 किलोमिटराचेर ताणें घर बांदलें आनी ते 4 किलोमिटराचें घर बांदलें. ताका आतां लायट कशी व्हरतलो ती फॉरेस्टांतल्यान वतात. ते एक घरा लायट व्हरतलो जर जायत जाल्यार सादारण 3,000 झाडां मारपा जाय. आतां एक रिपोर्टर गेलो आनी ताणें काडलें की तो आतां 6 वर्सां जालीं
ताका लायट ना. त्या मनशाक लायट केबलाचेर व्हरपा खातीर हांवेंच 90,000 रुपयांचो केबल हाडून दिलो. तो जम्पर तें जालो. सांगू ना हां. तो मदीं तरी कितें तरी एक झाड पडलें आनी तो केबल तुटलो. मागीर 5-6 दीस लायट ना जातकच आमचे रिपोर्टर वचून ती काडटात. सो दीस इज अ गिमीक, कळ्ळें न्ही, दाखोवपाचें. हांव तें तुमकां इतकें सांगता, आमी केलें तें काम दाखोवपाक जाय. एक स्मॉल हीच खंय जर उरलो जर जायत आनी फॉर दीस रिजन हांव तुका शुअरली दाखयता. तुमी वचून ग्रावंड लेवलाचेर कितलीं घरां आसात आनी कितें तांचे प्रश्न ते आनी जमीन कोणाची ती पळयली जर जायत, यू वील कम टू नो. नाव यू कॅनॉट डू फोर्सिबल एक्विजिशन. If at all, if the land is acquired, the consent has to be given that by that. And you have to find out the people who built houses recently. You will build रानाक खंय वचून घर बांदतलो आनी मागीर तातूंत रिपोर्टरा व्हरून काडटलो की आपल्या हें जालें म्हणून. सो दीज आर द थिंग्स वीच पीपल वूड म्हणजे आमचे थोडेशे जे आसा पळय न्ही मॅनेज्ड हें आसात ते सुभाष फळदेसाय हातूंत भितर अशी प्रॉब्लम आसात. म्हणून तुका आतां पळयतले आमी खंयचे प्रायवेट पसून हातूंत पळय लोकां कडेन मागून भीक मागून कोणा कडच्यान भाटांत रस्ते व्हरपा जाय, थंय हातूंत वचपा जाय. आतां साळजिणी हो वायल्ड लायफ सँच्युरींतल्यान गेल्लो. प्रत्येक दिसा फॉरेस्ट येवन हाडयताले, तरी आसतना आमी साळजिणीक पावयलो. साळजिणी देर आर ओन्ली 100 वोटर्स, बट वी हॅव टेंडर्ड नाव 11 crores वर्क फॉर 100 पीपल. सो ईच ऑफ देम. आनी गेले ते 8 वर्सां पयलीं आमी थंय रस्तो केल्लो वीच वॉज समथींग लायक 4 crores. परत 8 वर्सांनी रस्तो 11 कोटीचो रस्तो करपाक जाय तांकां. एवरी पर्सन त्याच्या तकलेचेर कमीत कमी 10-12 लाख रुपया फक्त रस्त्या खातीर स्पेंड करता आमी फॉर 5 years. बट वी डू इट. हें सरकार करता. आमकां थोड्यांक दिसतलें की एक फॅमिली भितर जर 4 जाण रावता जाल्यार 50 लाख त्या फॅमिलीच्या रस्त्याचेर वता मरे. यू वूड बी व्हेरी हॅप्पी टू बिल्ड विथ 50 lakhs हावस समवेअर क्लोज टू सिटी. आय डोंट, हांव तुका सांगता की अशें केलें जाल्यार. बट इवन दॅन वी सी दीज सेंटिमेंट्स बिकॉज देअर गॉड्स, देअर टेम्पल, देअर प्रॉपर्टी, देअर इमोशन्स आर अटॅच टू दॅट लँड. फॉर एवरी सिंगल थिंग इफ वी हॅव टू स्पेंड lakhs and lakhs one single hit. You see, even then we have done this. This government has done it.